पाहणार आहोत वेगवान स्वरूपात। विदर्भ दौऱ्यावर आलेल्या राज ठाकरेंनी फुटाळा तलावावरील म्युझिकल फाउंटन शोला उपस्थिती दर्शवली। यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देखील हजर होते। केंद्रातील नीती आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्रात स्वतंत्र अशी संस्था उभारण्यात येणार आहे। इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सफॉर्मेशन असं या संस्थेचं नाव असेल। ही संस्था शेती, आधुनिक तंत्रज्ञान, ब्लॉकचेन आणि दळणवळण क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल घडवण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचं काम करेल, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। आम्ही पेंग्विन आणले म्हणून ते आम्हाला पेंग्विन सरकार म्हणतात। दरम्यान कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक बळी गेले, त्याला केंद्र सरकारची असंवेदनशीलता कारणीभूत असल्याचा अहवाल केंद्रीय समितीने दिला। मग आपण आता त्यांना चिता सरकार म्हणायचं का, असा टोला उद्धव ठाकरेंनी भाजपला लगावलाय। दापोलीत शिंदे समर्थक आमदार योगेश कदम यांनी घेतलेल्या मेळाव्यात बोलताना रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केलाय। बाळासाहेब ठाकरेंनी जे कमावलं ते उद्धव ठाकरेंनी गमावलं, असा सणसणीत टोलाच रामदास कदम यांनी लगावलाय। महाविकास आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रितपणे लढवण्याची भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि एनसीपीचे नेते मांडत असतानाच नाना पटोलेंच्या भूमिकेनं मात्र याला धक्का दिलाय। नाशिकमध्ये नाना पटोलेंनी पुन्हा एकदा एकला चलोचा नारा दिलेला आहे। पक्ष कार्यकर्त्यांची भावना आपण बोलून दाखवत असल्याचं त्यांनी नाशिकमध्ये म्हटलं। केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी शिवाजी पार्कच्या मुद्द्यावरून मुंबई महानगरपालिकेवर टीका केलेली आहे। इतकी मोठी लोकसंख्या असून देखील मुंबईमध्ये खेळांसाठी सुविधा नाहीत, तसंच एवढ्या मोठ्या शहरात महिलांसाठी शौचालय नसल्याची टीका देखील त्यांनी केली। मला शेट्टी नाव लावायला आवडेल, त्यामुळे मुंबईतील 2 ते 4 हॉटेल तरी नावावर होतील, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। मुंबईच्या कुर्ल्यामध्ये विश्वबंट संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी तपास यंत्रणांवर आरोप केलेले आहेत। ज्या ईडीनं प्रताप सरनाईकांवर कारवाई केली होती, त्याच सरनाईकांना आज क्लीन चिट दिली। राजकीय विचार बदलले की ईडी येत नाही, असा आरोप जयंत पाटील यांनी केलाय। भाजप एक तर शिवसेना 2 नंबरचा मोठा पक्ष आहे, त्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये विजय आमचाच होईल। दीपक केसरकर यांनी खासदार सुप्रिया सुळेंना हे उत्तर दिलं। भाजपला पराभवाची भीती म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देत नाही, अशी टीका देखील सुप्रिया सुळेंनी केली होती। तेव्हा केलेलं पाप आता धुवून टाका, रवींद्र चव्हाण यांनी नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना हा टोला लगावलेला आहे। फडणवीस सरकारच्या काळात डोंबिवलीसाठी 472 कोटींचा निधी मंजूर झाला, मात्र मोदींच्या काळात हा निधी रद्द केला। त्यामुळे ज्यांनी हा निधी मंजूर करून रद्द केला त्यांनीच पुन्हा निधी मंजूर करावा, अशी मागणी चव्हाण यांनी केली। तुम्ही चूक केली, तुम्हालाच प्रायश्चित्त करावं लागेल, अशी टीका भरत गोगावले यांनी ठाकरेंवर केलेली आहे। दापोलीमध्ये शिंदे समर्थक शिवसेनेचा मेळावा झाला, यावेळी गोगावले यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला। कुडाळ तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्या वर्षा कुडाळकर यांनी शिवसेना शिंदे गटात उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला। यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसलाय। सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकाच आठवड्यात सलग 3 धक्के शिवसेनेला बसले। धुळ्याच्या शिरपूरमधील 33 ग्रामपंचायतींसाठी 79.50% मतदान पार पडलं। शिरपूर तहसील कार्यालयात सकाळी 10 नंतर मतमोजणीला सुरुवात होणार आहे। 33 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी 141 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। वाशिममधील कारंजा तालुक्यातील 4 ग्रामपंचायतीसाठी 74.68% मतदान झालंय। आज सर्व ग्रामपंचायतीसाठी मतमोजणी होणार आहे। थेट जनतेतून सरपंचाची निवड होणार असल्यानं मोठी चुरस निर्माण झाली आहे। चाळीसगावातील गिरणा धरणातून 22,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग गिरणा नदी पात्रात करण्यात येतोय। त्यामुळे नदी दुथडी भरून वाहत असल्यानं ऋषीपंथा पुलावर पाणी आल्यानं पुलावरील वाहतूक बंद आहे। त्यामुळे पुलाची उंची वाढवण्याची मागणी ग्रामस्थ करतायत। मनमाडला मुसळधार पावसानं झोडपून काढलंय। शहरातून वाहणाऱ्या दोन्ही नद्यांना पूर आलाय। पुराचं पाणी अनेक घरात शिरल्यानं मोठं नुकसान झालंय। शेकडो नागरिकांचं स्थलांतरण करण्यात आलंय। मनमाड, नांदगाव, चांदवडसह नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात पावसाची संततधार सुरू होती, मात्र नंतर पावसाचा जोर वाढला। मनमाड शहरातून वाहणाऱ्या रामगुळणा आणि पांझण या दोन्ही नद्यांची पाणी पातळीत वाढ होत असल्यानं नदीकाठच्या वसाहतींना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। वाशिम जिल्ह्यात सलग 5 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय। दरम्यान रिसोड, भोकरखेड, सवडसह अनेक ठिकाणी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय, तर खरीपाच्या सोयाबीनला याचा मोठा फटका बसतोय। पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावून जाण्याच्या शक्यतेनं शेतकरी चिंताग्रस्त झाले।
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्याला पुन्हा पावसानं झोडपून काढलंय। अतिवृष्टीमुळे कपाशी, मका, बाजरी आणि सोयाबीन या पिकांना पावसाच्या पाण्याचा मोठा फटका बसलाय। यावर्षी जिल्ह्यातील साक्रीमध्ये तब्बल 170% अधिक पावसाची नोंद झाली आहे। त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। संग्रामपूर तालुक्यातील वरवट वकाल गावातील नागरिकांना नदीच्या पुरातून अंत्यसंस्कारासाठी पार्थिव खांद्यावर नेत नदी पार करावी लागते। जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना निवेदनं देऊन देखील पूल बांधणीकडे दुर्लक्ष करतायत। त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येतो। भिवंडीमध्ये महावितरणामध्ये काम करणारा एक कर्मचारी विजेच्या तारांना लटकल्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे। काम करत असताना अचानक पडल्यानं हा कर्मचारी जवळपास 15 ते 20 मिनिटं मदतीसाठी याचना करत होता। मात्र जवळपास कुणीही नसल्यानं तो थेट खाली नदीत कोसळला। त्यानंतर बुडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। महाराष्ट्र एटीएसनं मोठी कारवाई करत 15 लाख रुपयांचं बक्षीस असलेल्या माओवाद्याला नालासोपाऱ्यामधून ताब्यात घेतलेलं आहे। हुलास यादव असं त्याचं नाव असून नक्षली कारवायांमध्ये तो सक्रिय होता। ही धडाकेबाज कारवाई करणाऱ्या महाराष्ट्र एटीएसचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील कौतुक केलंय। नाशिकच्या सिन्नरमध्ये 2 बिबट्यांची झुंज पाहायला मिळाली। थेट नारळाच्या झाडावरच 2 बिबटे आपापसात भिडले। त्यांच्या या झुंजीचा थरार कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय। एका नारळाच्या झाडावर बिबट्या चढला होता। काही वेळानं हा बिबट्या खाली उतरला, मात्र त्याच वेळी शेतात असलेल्या दुसऱ्या बिबट्यानं त्याला पकडण्याचा प्रयत्न केला। मुंबईतील गोरेगाव फिल्म सिटीमध्ये बिबट्याच्या बछड्याचा मृतदेह आढळलेला आहे। बिबट्याचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। बछड्याचं शवविच्छेदन केलं जाणार असून मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होणार आहे। मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर उस्मानाबादच्या कळंबमध्ये भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे। या पार्श्वभूमीवर शहरात नो आरक्षण नो वोट अशा आशयाचे पोस्टर लावण्यात आलेले आहेत। दरम्यान शहरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात मराठा समाज आक्रमक झाला। आरक्षण मिळेपर्यंत नोकर भरती होऊ देणार नाही असा इशारा आंदोलकांनी दिला। यासाठी मराठा समाजाकडून सरकारला 30 दिवसांचं अल्टिमेटम देण्यात आलंय। गडकोट संवर्धन महामंडळाची घोषणा होताच सांगलीमध्ये जल्लोष करण्यात आला। शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आभार मानण्यात आले। कोल्हापुरात शिक्षक बँकेच्या सभेत गोंधळाची परंपरा कायम राहिली आहे। कोल्हापुरात 84व्या प्राथमिक शिक्षक वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले। त्यामुळे सभेमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला। अहमदनगर येथील प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या सर्वसाधारण सभेची सुरुवात गोंधळानं झाली। बँकेचे चेअरमन प्रास्ताविक करत असतानाच विरोधी सभासदांनी प्रवास भत्त्याच्या कारणावरून गोंधळ घालायला सुरुवात केली। तर त्यानंतर पुन्हा सभेला सुरुवात झाली आणि सभासद आणि संचालकांमध्ये वादावादीचं चित्र सातत्यानं पाहायला मिळालं। वाशिम जिल्ह्यातील पांगरी नवघरे परिसरातील कुंभारी विहीर पाण्यानं भरतानाचा व्हिडिओ समोर आलेला आहे। या विहिरीवरून पावसाचं पाणी वाहत असल्यानं रस्ता आणि विहीर दिसत नाहीये। यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही। गावाच्या मधोमध असलेल्या या विहिरीच्या कडांची उंची वाढवावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येते। मात्र याकडे ग्रामपंचायत प्रशासन दुर्लक्ष करते। चंद्रपूर शहरातील सोमय्या पॉलिटेक्निक कॉलेजच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून 12वी शिकणाऱ्या विद्यार्थिनीनं आत्महत्येचा प्रयत्न केला। आर्या गायकवाड असं आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या मुलीचं नाव आहे। नागपूरच्या धंतोली पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय। सांगलीतील शाहूवाडी इथल्या विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या साधनाच्या अभावामुळे 21 किलोमीटरची पायपीट करावी लागते। नुकतंच परिवहन महामंडळानं या मार्गावर एसटीची चाचणी घेतली होती, मात्र ती अरुंद रस्ता तसंच तीव्र वळण असल्यामुळे अयशस्वी ठरली। त्यामुळे गावकऱ्यांचे हाल सुरूच आहेत। लोणावळ्यातील तुंगारली भागात एका बंगल्यात चोरट्यांनी दरोडा घातलेला आहे। लोणावळा पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। चोरट्यांची लॅपटॉप, महागडी घड्याळं, रोख रक्कम लंपास केलेली आहे। सिन्नरमध्ये धावत्या कारनं पेट घेतला। सिन्नर नाशिक महामार्गावरील मोहदरी घाटात ही घटना घडली आहे। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। नालासोपारा पूर्वेकडील नाल्यामध्ये एका इसमाचा मृतदेह सापडलाय। यामुळे एकच खळबळ माजली असून या प्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। पुढील तपास पोलीस करतायत। नवी मुंबईतल्या खारघरमध्ये शिंदे समर्थक शिवसेनेच्या रुपेश पाटलांवर गुन्हा दाखल झाला। दुकानाबाहेरील कार पार्किंगच्या वादातून एकाला मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे। या प्रकरणी पाटील यांनी मारहाण झालेल्या मनीष तिरपीट यांच्या विरोधात तक्रार केली।
मावळमधील देहू रोडमध्ये ओणमचा उत्साह पाहायला मिळाला। देहू रोडच्या सेंट जोसेफ चर्चमध्ये ओणमची सांगता झाली। पारंपरिक नृत्य आणि केरळमधील लोककला सादर करण्यात आल्या। तसंच केरळची सुप्रसिद्ध नौका शर्यतीचं देखील आयोजन करण्यात आलं होतं। मुरबाडमध्ये 400 धौलारीन मातांना साडीचोळी भेट देऊन सन्मानित करण्यात आले। आमदार किसन कथोरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून हा उपक्रम हाती घेण्यात आला। या महिलांना सरकारी मानधन मिळवून देणार असल्याचं प्रतिपादन देखील आमदार किसन कथोरे यांनी केलं। भुसावळमध्ये महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेच्या वतीनं विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला। यंदा डॉक्टर संगीता बियाणी यांना सुयोग 2022 या विशेष पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। शिक्षण क्षेत्रामध्ये केलेल्या विशेष कार्यासाठी त्यांना गौरवण्यात आलं। अमरावतीमधील जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राला आदर्श केंद्र म्हणून गौरवण्यात आलं। देशातील 516 केंद्रांपैकी सर्व निकष पूर्ण करणाऱ्या 25 केंद्रांना आदर्श केंद्र म्हणून दर्जा देण्यात आला। यावेळी केंद्रीय मंत्री वीरेंद्र कुमार यांनी अमरावती जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचं कौतुक केलं। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक पाहत रहा न्यूज 18 लोकमत। आता उर्वरित बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। काश्मीरच्या सांबा सेक्टरमधील सुरा गावात आढळलेला बॉम्ब सुरक्षा दलांनी निष्क्रिय केला। या गावात 51 मिलीमीटर जिवंत मोटार शेल बॉम्ब आढळला होता। त्यानंतर सुरक्षा दलांनी तात्काळ कारवाई करत हा बॉम्ब निष्क्रिय केला। उत्तराखंडच्या फतेपूरमध्ये जोरदार पावसानंतर नाल्याला आलेल्या पुरात एक तरुण वाहून गेल्याची घटना घडली आहे। तरुणाचा शोध सुरू आहे। दरम्यान ही घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। नवरात्रोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला। यानिमित्त गुजरातमध्ये गरबाची जोरदार तयारी सुरू आहे। सुरतमध्ये गरब्याच्या अनेक कार्यशाळा सुरू आहेत। मोठ्या संख्येने तरुणही यात सहभागी होते। ओडिशामध्ये भारतीय वायुसेनेनं सूर्यकिरण विमानांच्या एरोबॅटिक पथकानं प्रात्यक्षिकं सादर केली। पुरीमध्ये कुआखाई नदी किनारी सूर्यकिरण विमानांनी चित्तथरारक प्रात्यक्षिकं सादर केली। यावेळी हा एअर शो पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। तैवानमधील सर्वात मोठं शहर ताइपीमध्ये देखील भूकंपाचे धक्के जाणवले। ताइपीमध्ये 6.4 रिश्टर स्केलचे धक्के जाणवले। यावेळी एका घरातील भूकंप होतानाचा व्हिडिओ समोर आलाय। यात छताला लटकवलेल्या झुंबरसह लाईट्स हलताना दिसतायत। तैवानमधील भूकंपामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तडे गेले तर काही ठिकाणी मोठमोठे पूल कोसळलेले आहेत। यात जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही। मात्र एक पूल कोसळल्यानंतरचा व्हिडिओ समोर आलेला आहे। यात पूल कोसळून मोठं नुकसान झालंय। तैवानमधील भूकंपाची तीव्रता दाखवणारा आणखी एक व्हिडिओ समोर आलेला आहे। एका स्टेडियममध्ये खेळाडू खेळताना अचानक झालेल्या भूकंपामुळे छत कोसळलं। यात अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले। तैवानमध्ये भूकंपाची तीव्रता इतकी होती की भूकंपाच्या धक्क्यांमुळे ट्रेन रुळावर उतरली। किनारी भागातील डोंगली रेल्वे स्थानकातील एक थरारक व्हिडिओ समोर आलाय। यातून भूकंपाची तीव्रता स्पष्ट होते। तैवानमध्ये आलेल्या भूकंपामुळे ठिकठिकाणी भूस्खलन झालं। समोर आलेल्या व्हिडिओमध्ये देखील काही बाईकर्स घाटातून जात असताना अचानक भूस्खलन झालं। त्यामुळे डोंगरावरील दगड आणि झाडं बाईकवर कोसळले। आयसीसी T20 वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर टीम इंडियाचा न्यू लुक समोर आलेला आहे। बीसीसीआयकडून टीम इंडियाचं नव्या जर्सीतले फोटो शेअर करण्यात आलेले आहेत। या युनिफॉर्मला वन ब्लू जर्सी असं नाव देण्यात आलं असून हर फॅन की जर्सी असं कॅप्शन देण्यात आलंय। कोहली आगामी T20 विश्वचषकासाठी सज्ज झालाय। विराटनं खेळासह आपल्या लुकवर देखील काम करत वर्ल्ड कप पूर्वी नवा लुक घेतलेला आहे। हेअर स्टायलिस्ट राशिद सलमानी याच्याकडून विराटनं नवा हेअरकट करून घेतला असून राशिद यानं स्वतः विराटचे नव्या लुकमधले फोटो शेअर केलेले आहेत। ऑस्ट्रेलियात 16 ऑक्टोबरपासून आयसीसी T20 विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे। या भव्य स्पर्धेसाठी यूएई क्रिकेट बोर्डानं नुकत्याच आपल्या 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे। यावेळी सीपी रिजवान याच्याकडे कर्णधार पदाची धुरा देण्यात आली आहे। सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असणारी जान्हवी अनेकदा तिच्या किलर लुकनं चाहत्यांना घायाळ करताना दिसते। जान्हवीनं इंस्टाग्रामवर पांढऱ्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये सिझलिंग फोटो शेअर केले। जान्हवीचे बोल्ड फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरतायत। माधुरी दीक्षित सोशल मीडियावर तिच्या सुंदर फोटोंमुळे अनेकदा चर्चेत असते। तिनं नुकतंच गुलाबी रंगाच्या साडीमध्ये सुंदर लुकमधील फोटो शेअर केलेले आहेत। या बातम्यांसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत।